नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाणं टाळलं। पालकमंत्री असतानाही कार्यक्रमाला जाणं टाळलं, मात्र गणेश नाईकांच्या हस्ते अनावरण। नवी मुंबईतील गणेश नाईक यांनी केलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळा अनावरणाला शिंदेंच्या शिवसेनेचा पत्रक काढत विरोध। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण कुणाच्याही हस्ते करणं योग्य नाही। अमित ठाकरेंनी अनावरण केल्यानंतर दुसऱ्यांदा अनावरणाचा घाट का? पत्रकातून नरेश म्हस्केंचा सवाल। नवी मुंबईतील शिवरायांच्या पुतळा अनावरण प्रकरणी अमित ठाकरेंवरील केस मागे घ्यायला सांगणार। अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला याच्याशी सहमत नाही मंत्री गणेश नाईक यांचं वक्तव्य। तर नवी मुंबईतील गणेश नाईक यांनी केलेल्या अनावरणाला शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध। भाजप आणि शिवसेनेतील वाद थांबेना। ठाण्यात भाजप माजी नगरसेवकानं शिंदेंच्या शाखा प्रमुखाला कानशिलत लगावल्याचा आरोप। बीएसयूपी घरांना 100 रुपये रजिस्ट्रेशन फी जाहीर केल्यानंतर शिंदेंचे कार्यकर्ते बीएसयूपी इमारतीत जाऊन जल्लोष करत असताना वाद। सिंधुदुर्गमधील युती तुटल्यास रवींद्र चव्हाण जबाबदार। शिवसेना पहिल्या दिवसापासून युतीसाठी आग्रही, मात्र चव्हाणांना युती नको होती। आमदार निलेश राणे यांचा आरोप। युती संदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय होतात। निलेश राणेंनी वरिष्ठांसोबत बोलायला हवं होतं, मग चर्चा झाली असती। रवींद्र चव्हाणांवरील आरोपांनंतर मंत्री नितेश राणेंचं निलेश राणेंना प्रत्युत्तर। मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत उबाठाच्या नगराध्यक्षांची माघार। लढतीचं चित्र स्पष्ट। महायुतीचं शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत। शिंदेंचे आमदार चंद्रकांत पाटील यांची मुलगी संजना पाटील विरुद्ध भाजपच्या भावना महाजन यांच्यात लढत। चंद्रकांत पाटील आणि रक्षा खडसे यांची प्रतिष्ठा पणाला। धाराशिवच्या उमरग्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र बदललं। काँग्रेस आणि शिंदे शिवसेना एकत्र लढणार, तर महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीमध्ये बिघाडी। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 नगर परिषदांमध्ये भाजप शिवसेना आमने सामने। सिल्लोडमध्ये पुन्हा शिवसेना विरुद्ध भाजप पारंपरिक लढत। अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव आणि भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवारामध्ये सामना, तर वैजापूरमध्ये भाजपचे दिनेश परदेशी आणि शिंदेंचे आमदार रमेश बोरणारे यांचे बंधू संजय बोरणारे यांच्यात नगराध्यक्ष पदासाठी लढत।